खण विहार मित्रमंडळानं लोकसहभाग आणि श्रमदानातून नैसर्गिक जलतरण तलाव विकसित केलाय। तसंच पाण्यात उतरण्यासाठी शिडी आणि साबणामुळे पाणी दूषित होऊ नये यासाठी शॉवरची उभारणी करून खणीला टँकचा फील दिलाय। त्यामुळे लहान मुलांसह शेकडो लोक या ठिकाणी जलतरणाचा आनंद घेत आहेत। खण विहारचं हे कार्य वाखाणण्याजोगं आहे असे उद्गार ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काढले। हनुमान जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते। कोल्हापूर महापालिकेचे 3 पैकी 2 जलतरण तलाव बंद आहेत, त्यामुळे नागरिकांना पोहण्यासाठी नदी तलावाचा आधार घ्यावा लागतो। तर दुसरीकडे रंकाळा तलावाशेजारी असणाऱ्या मोहिते खण परिसरात खणविहार सेवाभावी मित्रमंडळानं लोकसहभागातून खणीचा विकास केलाय। या खणीत उतरण्यासाठी ठिकठिकाणी स्टीलच्या शिड्या बसवल्या आहेत। पाणी शुद्धीकरणासाठी मोटर बसून कारंजाप्रमाणे पुन्हा खणीत पाणी सोडलंय। त्याशिवाय साबणामुळे पाणी दूषित होऊ नये म्हणून खणीबाहेर स्वतंत्र शॉवर उभारले आहेत। त्यामुळे खणीचं पाणी स्वच्छ झालंय। परिणामी या खणीत पोहायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे। खणविहार सेवाभावी मित्रमंडळाच्या वतीनं श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवलाय। या खणीच्या विकासात आणि संवर्धनात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। हनुमान जयंतीचं औचित्य साधून शनिवारी पुरस्कारांचं वितरण झालं। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे, अजय इंगवले, उदय इंगवले, संजय इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती। मंडळाचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी खणविहारतर्फे राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली। यावेळी नामदेवराव सूर्यवंशी, भरत हराळे, प्रभाकर तांबट, हिंदूराव फाळके, विलास निकम यांच्यासह 5 जणांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। त्याचबरोबर खणविहारचे संस्थापक स्वर्गीय पांडुरंग इंगवले यांच्या स्मारकाचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। खणविहारच्या सदस्यांनी आपण समाजाचा देणं लागतो या भावनेतून खणीचा विकास केलाय असे उद्गार संजय पवार यांनी काढले। तर निरपेक्ष भावनेनं खणविहारच्या सदस्यांनी श्रमदान आणि पदरमोड करून योगसाठी हॉलची उभारणी केली आहे। तसंच वृक्षारोपण करून निसर्गाचं संवर्धन केलंय असं ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी नमूद केलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुहास इंगवले, सचिव श्रीकांत कदम, धनंजय लिंगम, महेश मांगलेकर, प्रमोद सरनाईक यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।